पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं 36 दिवसापासून आंदोलन। संतप्त आंदोलकांकडून आदिवासी आयुक्तालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांसोबत झटापट। 2014, 2019, 2025 मध्ये मुंबईतील सगळ्यात मोठा पक्ष भाजपच राहिलाय। मात्र कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असल्यास हरकत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरे यांना प्रत्युत्तर। मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही। निवडणुकीसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मतदार याद्यांमध्ये घोळ, मुंबई पालिकेच्या मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, राज ठाकरेंची भूमिका। पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे राज ठाकरे यांचे आदेश। मतदार यादीमध्ये दोष आहे हे आम्हाला सुद्धा मान्य, मात्र निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक तपासणी सुरू असताना विरोध का? मतदार यादी घोळाचे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादीत सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं 6 वेळा नाव, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। तर मतदान कार्ड न मिळाल्यामुळे महिलेनं फॉर्म पुन्हा भरला, पालघर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पैठणमध्ये 25,000 मतदारांची नावं 2 ठिकाणी, मतदार याद्यांमधील घोळ समोर। सुनावणी घेऊन मतदारांचे एका ठिकाणचे नाव वगळण्यात येणार। मंगल प्रभात लोढा कोणत्या एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा। राज ठाकरेंनी लोढांना सुनावलं, तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा, राज ठाकरेंची भूमिका। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही, कबुतरखान्यासंदर्भात न्यायालय आणि प्रशासनाचे आदेश पाळावेत, कुणीही कायदा हातात घेऊ नये, हीच भूमिका। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं राज ठाकरे यांना उत्तर। स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य हिरावून घेणं हे कसलं स्वातंत्र्य? कुणी काय खावं ही गोष्ट सरकारने सांगू नये, मी मांस विक्री चालू ठेवण्यास सांगितलं आहे, राज ठाकरेंकडून स्पष्ट। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही, 1988 मध्ये काँग्रेस सरकारने याबाबत GR काढला, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो, दही हंडीच्या निमंत्रणावरून राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया। प्रभादेवी दहीकाला उत्सव आयोजकांकडून राज ठाकरे यांना निमंत्रण। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यामध्ये सुनावणी नाहीच, 20 ऑगस्टऐवजी 8 ऑक्टोबरला सुनावणी कोर्टामध्ये पार पडणार आहे। खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टाने टिप्पणी केली असताना सुद्धा सुनावणी मात्र लांबणीवर। निकाल लवकर द्या, न्याय न मिळाल्यास सुप्रीम कोर्टाच्या दरवाजामध्ये लोकशाही तडफडून मरून जाईल। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाच्या सुनावणीवरून उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टाला विनंती। संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा अपमान, राऊतांनी सर्वांची माफी मागावी, मांस विक्री बंद करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का? या राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नवनाथ बन आक्रमक। हिंगोलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धमक्या देतात, मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार। आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता गजानन घुगे यांच्यावर आरोप। उद्यापासून कोस्टल रोड 24 तास सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। तरुणांना गाडी चालवताना काळजी घेण्याचं आवाहन। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी विशेष पोलीस महासंचालकांच्या निगराणीखाली SIT स्थापन होणार, 3 आठवड्यामध्ये शपथपत्र सादर करण्याच्या सूचना। जम्मूच्या किश्तवाडमध्ये यात्रा मार्गावर ढगफुटी, आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, 120 जण जखमी झाल्याची माहिती। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। वरळी बेडडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप। मुंबईत घरांची किंमत सोन्यासारखी, घरं विकू नका, पुढच्या पिढीला घरं द्या, हे लक्षात ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं भावनिक आवाहन। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।